शेतकरी मित्रांनो नमस्कार. ज्या शेतकऱ्यांच्या डाळिंबागा सध्या चौकी अवस्थेमध्ये आणि फ्लावरिंग अवस्थेमध्ये आहे, त्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये जेव्हा कळी निघत असते, जेव्हा गुंज अवस्थेमध्ये कळी असते, हे बघा तुम्ही बघू शकता की ही जी कळी आहे हे पाण्याच्या तणावामुळे या ठिकाणी गळते आणि परिणामी अशी कंडिशन येते की शेतकऱ्याला असं वाटतं की माझ्या डाळिंबागेला कळी नाही निघली, कारण की हे पाण्याच्या तणावामुळे या ठिकाणी कळी ही काळी पडून गळलेली दिसते. हे बघा तुम्ही या ठिकाणी बघत असाल की ही कळी हात लावल्याशाने या ठिकाणी गळते. हे चौकीमध्ये ह्या काळ्या पडलेल्या कळ्या आहे. बागेला फूल हे भरपूर प्रमाणात निघाले, पण हे जे फूल आहे याच्यामध्ये नर फूल पण आहे, मादी फूल पण आहे. पण ह्या फुलामागं, नर फुलामागं मादी कळीचा स्ट्रोक असतो आणि जो आपण सुरुवातीच्या टायमिंगमध्ये जे काही पाणी कमी ठेवतो, आपल्याला वाटतं की बागेला शेंडा निघतो की काय, या कारणामुळं त्या ठिकाणी आपल्या बागेला पाणी कमी पडलं जातं आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कळीची गळ झाल्यासारखी होते, काळी पडून गळते. बघा तुम्ही बघू शकता आणि ही गोष्ट ढोबळमानाने शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी चौकी अवस्थेमध्ये असताना बागेला चांगलं पाणी देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी पाणी नियोजनाकडं सर्व शेतकरी मित्रांनी थोडी काळजी घ्यावी, हीच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, ही जी कळी आहे सर्व काळी पडून गळून राहिलेली आहे किंवा ज्या नर कळीच्या पाठीमागे ज्या 2 कळ्या असतात त्या पण त्या ठिकाणी काळ्या पडून गळतात. हे बघा.